न्यू इंडिया बँक घोटाळ्यामध्ये आरोपी जावेद आझमला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी अरुणाचलच्या चौकशीमधून जावेदचं नाव समोर। जावेद आझम हा भाजपच्या हैदर आझम यांचा भाऊ। कोस्टल रोडच्या बाजूला उभारण्यात आलेला समुद्र विहार आणि गार्डन लवकरच सुरू होणार। प्रियदर्शनी पार्क ते वरळी या 7.5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये उभारण्यात आलेला आहे आकर्षक गार्डन। पावसाळ्यापर्यंत गार्डन सुरू होण्याची शक्यता। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचं मुंबई महापालिकेचं नियोजन। निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात। सुमारे 395 कोटी रुपये खर्च केला जाण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ एका टँकरला शिवशाही बसची धडक। अपघातामध्ये बसचा चालक केबिनमध्येच अडकला तर जखमी प्रवाशांवर पुण्यामध्ये उपचार सुरू। टँकरमधील रसायनाची गळती रोखण्यात यश। ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये 1100 सीसीटीव्ही बसवले। सीसीटीव्ही वॉर रूम मध्ये 24 तास पोलीस कार्यान्वित असणार। लवकरच 4000 सीसीटीव्ही बसवले जाणार। अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पिंपरीमध्ये एका तरुणाची मेट्रो स्टेशनवरून उडी मारत आत्महत्या। सुजल मनकर असं तरुणाचं नाव। तरुणाला ब्लॅकमेल करणाऱ्या 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक। नाशिकमध्ये रंगोत्सवाची जय्यत तयारी। उद्या पारंपरिक पेशवेकालीन रहाड उघडला जाणार। हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईची पोलिसांची तयारी। वसईमधील मेळ्यामध्ये झुल्याच्या गेटचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू। पोलिसांकडून तपास सुरू। सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचं समोर। सोलापूरच्या अकलूज गावाचे ग्रामदैवत आई अकलाई देवीच्या गाभाऱ्यामध्ये द्राक्षांची आरास। भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। पुजारी अनिरुद्ध गुराव आणि परिवाराकडून देवीची महापूजा।